फर्स्ट इयरला असं वाटत होतं की अरे कुठे आलो आपण, कारण संहिता, श्लोक, संस्कृत ह्या गोष्टी नव्या होत्या. कोविड काळामध्ये बरेच असे पेशंट आहेत जे आयुर्वेदिक ट्रीटमेंटने पूर्णतः बरे झाले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत टिटवाळ्यामध्ये रामायू आयुर्वेदिक क्लिनिक जे आहे प्रतीक्षा गोडबोले मॅडम यांचं या टिटवाळ्यामध्ये स्थित आहे. आणि हे मॅडमांनी त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हे क्लिनिक सुरू केलेलं आहे. आज आपण मॅडमांशी संवाद साधणार आहोत. मॅडम, आपण आपल्या नाव, गाव व शिक्षण याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा रवींद्र गोडबोले. माझं गाव हे प्रॉपर कल्याणमधलेच आहे, पण माझं मूळ गाव हे पोई आहे जे कल्याण तालुक्यामध्येच येतं. आणि माझं शिक्षण माझं BMS झालं आहे SMBT आयुर्वेद कॉलेज नाशिकमधून, आणि माझं MD पंचकर्ममध्ये झालं आहे जे झालं आहे यशवंत आयुर्वेद कॉलेज कोल्हापूर इथून. मॅडम, आयुर्वेदामध्ये आपण आपलं शिक्षण पूर्ण करावं हा निर्णय सर्वस्वी तुमचा होता की तुम्हाला कोणी यासाठी मार्गदर्शन केलं होतं? जेव्हा माझी 12वी झाली त्या काळामध्ये करिअरचे दोनच ऑप्शन होते, एक तर इंजिनिअरिंग नाहीतर डॉक्टर. आणि इंजिनिअरिंगला जाण्यामध्ये रस मला फार नव्हता. पर्सनली मला MBBS करायची इच्छा नव्हती. BDS किंवा BMS मध्ये मी थोडी कन्फ्यूज होते, पण मग फॅमिलीच्या सपोर्टने असं डिसाईड झालं की BMS करायचं. ग्रामीण भागामध्ये मुलांच्या मध्ये सायन्स म्हटलं की खूप कठीण असा एक भय असतो, परंतु तुम्ही सायन्स मध्ये आपलं शिक्षण पूर्ण करून इथपर्यंत पोहोचतात. MD इन आयुर्वेद ही डिग्री हाती घेतली. ओव्हरऑल तुमचा प्रवास कसा होता? प्रवास इंटरेस्टिंग होता. जेव्हा 12वी झालं तेव्हा मोस्टली 11वी-12वीला जे सायन्स होतं ते सगळं मॉडर्नमध्ये होतं. आणि जेव्हा BMSला ॲडमिशन घेतलं तेव्हा आम्हाला मॉडर्न सायन्स आणि एन्शियंट सायन्स दोन्ही सायन्सचा अभ्यास करायचा होता. सो मॉडर्न सायन्सचा अभ्यास करायची तशी सवय होती, पण एन्शियंट सायन्सचा अभ्यास करणं हे कम्प्लिटली नवीन होतं. सो फर्स्ट इयरला असं वाटत होतं की अरे कुठे आलो आपण, कारण संहिता, श्लोक, संस्कृत ह्या गोष्टी नव्या होत्या, म्हणून थोडं डिफिकल्ट गेलं. पण जेव्हा आफ्टर थर्ड इयर नंतर त्या गोष्टी यूज टू होऊन गेल्या आणि आयुर्वेदातलं डीप नॉलेज कळत गेलं तर तेव्हा मजा यायला लागली. म्हणजे एकंदरीत त्या क्षेत्रामध्ये मुरल्यानंतर आपल्याला समजत गेलं का असं होऊ शकतं, असं आहे. मॅडम, कोरोना काळानंतर अनेक लोक ही आयुर्वेदिक उपचाराकडे वळले आहेत, परंतु बऱ्याचदा आपण पाहिलं गेलं तर लोक सोशल मीडियामध्ये ज्या पोस्ट दिसतात किंवा व्हिडिओ असतात त्या पाहून घरगुती उपचार करायचा प्रयत्न करतात. एक तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेऊन आणि एक फक्त सोशल मीडियावरती पाहून उपचार करणे यात नक्कीच फरक आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? डेफिनेटली आफ्टर कोविड आयुर्वेदाकडे वळणारा वर्ग खूप वाढला आहे, कारण कोविड काळामध्ये बरेच असे पेशंट आहेत जे आयुर्वेदिक ट्रीटमेंटने पूर्णतः बरे झाले. इव्हन काही पेशंट्स विदाऊट एनी वॅक्सिनेशन सुद्धा त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंटने स्वतःला कोविड होण्यापासून वाचवलं आहे. सो आहे कोविड नंतर आयुर्वेदाचा दर्जा वाढला आहे हे एक्सेप्टेबलच आहे. पण जे सोशल मीडियावर आजकाल बऱ्याच गोष्टींचं प्रमोशन केलं जातं, तर त्या गोष्टी नॉलेज घेण्यासाठी म्हणून त्या गोष्टींकडे पाहणं इज ओके, पण त्या गोष्टींना ट्रीटमेंट पर्पजने पाहणं इज नॉट ओके. कारण आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्ती परत्वे ट्रीटमेंट चेंज होते. व्यक्तीचं व्याधी अवस्था, प्रकृती, दोष ह्या सगळ्यांचा विचार करून ट्रीटमेंट दिली जाते. सो जेव्हा एखाद्या गोष्टीची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ती तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतली पाहिजे. कारण प्रत्येक इव्हन नॉट ओन्ली फॉर आयुर्वेदा, प्रत्येक पॅथीच्या ट्रीटमेंटसाठी एका तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ट्रीटमेंट घ्यायला हवी. मॅडम, मानवी शरीर हे वात, पित्त आणि कफ या 3 प्रकृतीने बनलेलं आहे. या 3 प्रकृतीची योग्य काळजी घ्यायची असेल तर आपण कोणकोणती पथ्ये पाळली पाहिजेत? मानवी शरीर हे 3 दोषांनी 7 धातूंनी बनले आहे, त्याच्यामध्ये 3 मल आहेत. पण आयुर्वेदामध्ये एक श्लोक सांगितलाय, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजे ज्याला व्याधी झाला आहे त्याची ट्रीटमेंट तर केलीच पाहिजे, पण त्याआधी स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं हे आयुर्वेदामध्ये पहिलं मूलभूत उद्देश मानला आहे. म्हणजे ट्रीटमेंट तर करायचीच आहे व्याधीची, पण व्याधी होऊ नये यासाठीच पहिला प्रयत्न केला जातो. म्हणून आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, परत आहार विहार ह्या गोष्टींचं वर्णन केलंय, पथ्यापथ्य सांगितलं आहे. सो ह्या जर गोष्टींचा आपण ह्या गोष्टी प्रॉपर फॉलो केल्या आणि आपला आहार विहार प्रॉपर ठेवला, आपली लाईफस्टाईल योग्य ठेवली, दिनचर्येचं पालन केलं, दिनचर्येमध्ये सांगितलेल्या गोष्टींचं पालन केलं,
तर नक्कीच कुठला व्याधी होणार नाही आणि आपलं स्वास्थ्य हे टिकून राहील. मॅडम, आपण आपल्या आयुर्वेदिक क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांना कोणकोणत्या सुविधा देत आहात? ह्या प्रश्नाचा आन्सर द्यायच्या आधी मला थोडं बोलायचं आहे. आपलं हॉस्पिटल चालू होऊन आता 15 दिवस तरी झाले. 1 तारखेपासून हॉस्पिटल चालू झालं आहे आणि 15 दिवसांच्या एक्सपिरियन्सवरून मला असं वाटतं की आयुर्वेदाबद्दल आपल्या साईडच्या लोकांमध्ये थोड्या प्रमाणात मिसकन्सेप्शन आहे. बऱ्याचदा मला कॉल येतात किंवा इन्क्वायरीसाठी पेशंट येतात, तेव्हा ते ह्या उद्देशाने येतात की आपल्याकडे मसाज करून मिळेल का, आपल्याकडे पंचकर्माचे पॅकेजेस किती आहेत, आपल्याकडे किती आपले रेट चार्जेस काय आहेत. तर यावरून मला असं वाटतंय की आपल्याकडच्या लोकांमध्ये थोड्या प्रमाणात आयुर्वेदाबद्दल मिसकन्सेप्शन आहे. कारण हे मसाज सेंटर नाही आहे किंवा स्पा सेंटर नाही आहे किंवा पंचकर्म सेंटर आहे, पण हे पंचकर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा थोडा चुकीचा आहे. कारण पंचकर्म हे पॅकेज वाईज नाही केले जात. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, त्या व्यक्तीला होणारे आजार, त्या व्यक्तीची प्रॉपर परीक्षण करून, दर्शन परीक्षा, प्रश्न परीक्षा, सगळ्या परीक्षा करून त्या व्यक्तीला कुठल्या पंचकर्माची आवश्यकता आहे त्यानुसार आपण त्या व्यक्तीला पंचकर्म देतो. पॅकेजमध्ये आपल्याकडे पंचकर्म नाही केले जात. हे मला सगळ्यात पहिले सांगायचं आहे. तर लोकांनी प्लीज येताना किंवा पेशंटने इन्क्वायरी करताना ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितले, पंचकर्म म्हणजे काय हे आधी माहीत करून घेतलं पाहिजे आणि पंचकर्म का केलं पाहिजे हे आधी माहीत करून घेतलं पाहिजे आणि मगच पंचकर्म चिकित्सा केली पाहिजे. तर सर्वच आजारांवर आपल्याकडे ट्रीटमेंट केली जाते. त्वकविकार असतील, हाडांचे विकार असतील किंवा महिलांचे विकार असतील, बाकी इतर दमा वगैरे, डायबिटीज, लाईफस्टाईल डिसऑर्डर असतील, सर्व प्रकारच्या आजारांवर आपल्याकडे ट्रीटमेंट केली जाते आणि त्या आजारानुसार आणि त्या पेशंटच्या प्रकृतीनुसार त्याला ज्या कर्मांची आवश्यकता आहे ते कर्म त्यावर केले जातात. आयुर्वेदाने ते उपचार आपण करतो त्याने बरं होण्यासाठी थोडा कालावधी लागतो, पण याचे जास्त साईड इफेक्ट दिसत नाही. ही पण एक मिसकन्सेप्शन आहे आयुर्वेदाबद्दल की आयुर्वेदाने आजार बरा व्हायला थोडा काळ लागतो किंवा आयुर्वेदाने क्रोनिक आजारच बरे होतात, जे जुनाट आजार आहेत तेच बरे होतात. ॲक्यूट कंडिशनमध्ये आयुर्वेदा काम नाही करत किंवा आयुर्वेदाने उशिराने रिझल्ट येतो. अशा बऱ्याच मिसकन्सेप्शन आहेत. पण आयुर्वेद इमर्जन्सीमध्ये सुद्धा काम करतं. आयुर्वेदाने ॲक्यूट कंडिशन्समध्ये, ॲक्यूट पेनमध्ये सुद्धा आयुर्वेदाचे रिझल्ट येतात. आयुर्वेदामध्ये 2 टाईपचे ट्रीटमेंट सांगितले आहेत, एक शमन आणि शोधन. शमन म्हणजे आपण फक्त मेडिसिन्स देतो आणि शोधन म्हणजे आपण शरीराच्या शुद्धीसाठी आपण पंचकर्म प्रोसिजर असतील तर ते करतो. तर जेव्हा आपण शमन आणि शोधन हे एकत्र ट्रीटमेंट देतो तेव्हा रिझल्ट हा लगेच मिळतो, उशिराने रिझल्ट नाही मिळत. आणि ॲक्यूट कंडिशन असेल जसं की अपेंडिसायटिस आहे किंवा सिव्हिअर चेस्ट पेन, जे काही ॲक्यूट कंडिशन्स आहेत की किडनी स्टोन असेल की ॲक्यूट पेनमध्ये असेल कंडिशन पेशंट, तर अशा ॲक्यूट कंडिशनमध्ये सुद्धा आयुर्वेदिक चिकित्सेने लगेच पेशंटला रिलीफ मिळतो. मॅडम, आपल्या क्लिनिकचे नाव रामायू आयुर्वेदिक क्लिनिक ठेवण्यामागचं कारण काय? रामायू पंचकर्म हॉस्पिटल ठेवण्याचं कारण असं आहे की मी खूप विचार केला. ॲक्च्युली खूप टाईम लागला मला नाव डिसाईड करायला. तर रामायूचा अर्थ असा आहे की रामायूमध्ये माझ्या लाईफमधल्या 3 इम्पॉर्टंट लोकांचं नाव दडलं आहे. सो ज्यांच्यामुळे मी हे शिक्षण घेऊ शकले ते माझे आई वडील. माझ्या पप्पांचं नाव रवींद्र आहे आणि माझ्या मम्मीचं नाव मंदाकिनी आहे. तर त्यांच्या नावाचं इनिशियल लेटर आहे तिथं आणि ज्यांनी मला शिकवलं माझे गुरु वैद्यराम दासावाड त्यांच्याही नावाचं इनिशियल येतं. सो माझ्या लाईफमध्ये ज्यांच्यामुळे मी आज इथे बसली आहे त्या 3ही लोकांचं नाव त्यामध्ये येतं, म्हणून रामायू. आणि आयु म्हणजे आयुष्य. सो रामायू. जे कोण तरुणी आयुर्वेदाकडे वळू इच्छितात, आपलं करिअर घडवू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल? मी सजेस्ट करेन की बाय चॉईस आयुर्वेदाकडे या. MBBSला ॲडमिशन न मिळाल्यामुळे येणाऱ्यांच्या संख्येपेक्षा स्वतःहून बाय चॉईस आयुर्वेदाकडे येणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आयुर्वेदिक स्टुडंट्स आहेत आत्ता जे एज्युकेशन घेतात आयुर्वेदाचं, त्यांना मी रिक्वेस्ट करेल की प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करा. आयुर्वेदिकच ट्रीटमेंट द्या आणि आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करा. खूप खूप धन्यवाद मॅडम, आपण आपला अमूल्य वेळ आमच्याशी संवाद साधण्यासाठी दिला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय धन्वंतरी, जय आयुर्वेद.